जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जानेफळ गावामध्ये एका वादाने इतकं भयानक रूप घेतलं की ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकावा. जुन्या भांडणाचा राग इतका पेटला की एका तरुणावर गरम लोखंडी रॉडने चटके देऊन त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कैलास गोविंदा बोराडे एक सामान्य शेतकरी, शेताच्या साऱ्यामध्ये राहून उन्हा तान्हात राबणारा माणूस. पण या सामान्य माणसाचं आयुष्य एका दिवसात नरक बनलं. कारण होतं नवनाथ दौंड आणि त्याच्या भावासोबत असलेला पूर्वीचा वाद. महाशिवरात्रीच्या संध्याकाळी कैलास मंदिरात दर्शनासाठी गेला होता, पण तिथेच त्याच्यावर हल्ला झाला. सोनू उर्फ भागवत दौंड याने कैलासला मंदिरात पाहून जुना वाद उकरला. तू माझ्या भावासोबत भांडण केलं होतंस, तुला मस्ती आली आहे का, असं म्हणत त्याने कैलासला अडवलं आणि थेट मारहाण सुरू केली. पण एवढ्यावरच थांबलं नाही. सोनूने चक्क चुलीवर लोखंडी रॉड कापवला आणि कैलासच्या पायावर, पोटावर, मानेवर, हाताच्या तळव्यावर, एवढंच नाही तर पार्श्वभागावर देखील चटके दिले. त्या गरम लोखंडी रॉडने कैलास यांना मारहाण केली. तो वेदनेने कळवळत ओरडत राहिला. अंग भाजत असताना एक सेकंदही सहन होऊ नये तिथे त्याच्या पूर्ण शरीरावर गरम चटके देण्यात आले. जर त्यावेळी काही लोकांनी धाव घेतली नसती तर कैलासचा जीव गेला असता. पारत पोलिसांनी नवनाथ दौंड आणि सोनू उर्फ भागवत दौंड यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पण प्रश्न असा आहे की अशा क्रूर घटनांमध्ये गुन्हेगारांना कठोर शिक्षा होते का, की पुन्हा काही दिवसांनी असाच एखादा हल्ला होणार? हे फक्त कैलासच दुःख नाही तर संपूर्ण समाजासाठीच एक इशारा आहे. किती सहज एखादा वाद माणसाला एवढं विकृत बनवू शकतो. काय कारण असावं की माणसाची क्रूरता इतक्या अतिरेकाला जावी? एकेकाळी एकत्र नांदणाऱ्या गावकऱ्यांच्या नात्यात इतकी कटुता का निर्माण होते? का आपलं गाव, आपला समाज अशा घटनांना थांबवू शकतो का? न्याय व्यवस्थेचा विश्वास अजूनही टिकून आहे का, की आता प्रत्येकाला स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वेगळा मार्ग शोधावा लागेल?